साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। एमके फाउंडेशनचा फौजफाटा संकटग्रस्तच्या मदतीला। खानापूर येथील संगय्या स्वामी यांचे घर मंगळवारी पहाटे भीषण आगीत जळून खाक झाल्याची माहिती गावकऱ्यांनी फोनवरून एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंगनुरे यांना दिली। तेव्हा स्वतः एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंगनुरे यांनी त्वरित जळीतग्रस्त संगय्या स्वामी यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन धीर देत सांत्वन केली। या भीषण आगीत संगय्या स्वामी यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तूचा कोळसा झाला होता, परंतु कुटुंबियांनी वेळी सतर्कता बाळगण्याने जीवितहानी मात्र झाली नाही। संपूर्ण घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने संगय्या स्वामी यांचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला होता। यावेळी संगय्या स्वामी यांना शासनाच्या वतीने मदत देण्याची मागणी गावकऱ्याकडून करण्यात येत होती। नेहमीच अशा आसमानी संकटाच्या काळात शासनाची मदत पोहोचण्यापूर्वी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंगनुरे व त्यांच्या फौजफाटा दुर्घटनास्थळी हजर होऊन मदतीचा हात देताना दिसतात। यावेळी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंगनुरे यांनी दुर्घटनास्थळी त्वरित भेट देऊन माणुसकी दाखवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे। खानापूर येथेच गेल्या अनेक वर्षापासून संगय्या स्वामी हे मंदिरात पुजारी म्हणून सेवा बजावत होते। याच भागात संगय्या स्वामी यांचे कुटुंब वास्तव्यास होते। मंगळवारी पहाटे संगय्या स्वामी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असताना अचानक घरामध्ये आगीने भडका घेऊन संपूर्ण घर जळून खाक झाले आहे। आगीने भडका घेतल्याचे पाहून कोणीच घरात प्रवेश केला नाही। तोपर्यंत घरातील धान्य, शेती उपयोगी साहित्य, लोखंडी कापण्याची यंत्र, पत्रे, गादी, कपडे, स्वयंपाकाचे भांडे, लोखंडी रॅक यासह रोख रक्कम, सोने, ताडपत्री आदी साहित्याचा कोळसा झाला होता। सध्या भीषण पाणी टंचाई असल्याने आग विझवण्यासाठी वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याने आगीत संगय्या स्वामी यांचे संपूर्ण घर जळून खाक होऊन संपूर्ण संसार उघड्यावर पडला होता। या आगीत कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही। या आगीत घरातील सर्वच साहित्य भस्मसात झाल्यामुळे संगय्या स्वामी व त्यांच्या कुटुंबियाजवळ अंगावरील कपड्याशिवाय काहीच शिल्लक उरले नाही। यामुळे एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंगनुरे व त्यांचा फौजफाटा जळीतग्रस्त संगय्या स्वामी यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन धीर देत सांत्वन केले।